नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक। छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या। निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। आज कोर्टात हजर करण्याची शक्यता। धर्मांतर मुलींना फसवण्याचे प्रकार एमआयएमच्या माध्यमातून होतात। टीसीएस धर्मांतरातील आरोपी निदा खानला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दर्शवला होता। मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। प्रकरणी एसआयटी चौकशीसाठी शिरसाट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर। भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून तिढा कायम। राज्यपालांनी विजय थलपती यांना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं। डाव्या पक्षांच्या आमदारांची पाठिंबा देण्याबाबत बैठक निर्णयाकडे लक्ष। माढ्यातील दुसरा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात। आढेगावातून विरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक। आज न्यायालयात हजर करणार। भोंदूने आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर। मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार। शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या। रायगड जिल्ह्यात 5 वर्षात 16,000हून अधिक अल्पवयीन माता। बालविवाह रोखण्यात प्रशासन अपयशी। तर गेल्या 2 वर्षात बालविवाह रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.09%। यंदाही मुलींनीच बाजी मारली। 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण। कोकण विभागात सर्वाधिक 97.62% निकाल। गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 2% कमी। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला। आतापर्यंत 2.5 लाखाहून अधिक पक्ष्यांचं कलिंग। 10 लाखापेक्षा जास्त अंडी नष्ट। आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह। नाशिकमधील रिक्षा चालकांची सिटी लिंक बस कर्मचाऱ्याला मारहाण। घटनेनंतर बस चालकांकडून संप। अचानक बंद पुकारल्यानं प्रवाशांचे हाल।